जय महाराष्ट्र। मी रामदास पाटील, भगवा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। आज सदर जो पूर्ण केंद्र सरकार आणि महाराष्ट्रामध्ये विविध राज्यांमध्ये जो विषय तापलेला आहे तो म्हणजे आज झालेला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण खात्याचे केंद्राचे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि हा विद्यार्थ्यांचा विजय आहे, स्टुडंटचा विजय आहे। हा केंद्राच्या आणि राज्याच्या पूर्ण विद्यार्थ्यांचा विजय आहे। त्या विद्यार्थ्यांनी असा गेले 26-27 दिवस हा आंदोलन पूर्ण चालू ठेवला। असंख्य सरकारने प्रयत्न केले तो आंदोलन विस्कळीत करण्याचा आणि तोडण्याचा। त्यांना खूप कायद्याचं उल्लंघन करून मारहाण केलं, परंतु हा नवतरुण आणि नवयुवा यांनी मागे घेतले नाही, हा आंदोलन चालू ठेवलं आणि आज त्यांचा विजय झालेला। खरोखर आमचा सल्यूट आहे त्या विद्यार्थ्यांना, कारण केंद्राच्या मंत्र्याचा राजीनामा घेणं हा सोपा नाही। तसंच सीजेपी कॉक्रोच पार्टीचे जे दिपके आहेत अध्यक्ष अभिजित दिपके, त्यांना देखील खरोखर त्यांचे आम्ही शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। कारण हा जो एवढा मोठा विषय गेले 20 ते 22 विद्यार्थ्यांनी बलिदान दिलेलं आहे। जेव्हा तो नीटच्या परीक्षेचा पेपर फुटी झाली आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनावर जे ओझं होतं आणि ती मनस्थिती निर्माण झाली, त्याच्यामधून त्याही सर्व 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। हे तर खरंच सर्व पक्षीय नेत्यांना समजायला पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने सर्व पक्षी त्याच दिवशी आंदोलनाला उतरायला पाहिजे होतं। पण खरोखर मी सल्यूट करतो युवा पिढी आणि विद्यार्थ्यांना की त्याही हा आंदोलन पूर्ण एकदम मनाने आणि जिद्दीनं, जसे आपले योद्धा आहेत भगतसिंग, राजगुरू, जे देशाला जे युवक आहेत त्याही बलिदान दिले, जे हुतात्मे झाले, त्यांच्याच खरोखर सरकारला दाखवून दिलं की ही हुकुमशाही नाही, ही लोकशाही आहे। आणि याच अनुषंगाने आज जो विजय झालेला आहे त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना सल्यूट करतो। आमचा पूर्ण भगवा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे सर्व त्यांना या विजय झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। कारण दुसरं त्याच्यामध्ये असं आमचं म्हणणं आहे की विद्यार्थी, मला बरेचसे फोन आले, त्या विद्यार्थ्यांचं स्टुडंटचं म्हणणं आहे, युवाचं म्हणणं आहे की ज्या पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन करून त्यांना मारहाण केले त्यांचं देखील निलंबन व्हायला पाहिजे। हा आमचा एक मागणी आहे, पूर्ण विद्यार्थ्यांची मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या नीटची परीक्षा जे पेपर लीक झाले आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली 22 ते 20 विद्यार्थ्यांनी, त्यांना नीटच्या एक्झाम मध्ये आता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची, म्हणजे त्यांना पूर्ण त्या ठिकाणी नीटच्या एक्झाम मध्ये आता पास दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांना ती आपण सरकारच्या वतीने आणि स्टुडंटच्या वतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मानली जाईल। तर या दोन मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांना मानधन देऊन त्यांना त्यांच्या घरच्यांना देखील, कारण एखादा शिक्षण या उच्चस्तरीय घ्यायचं बोललं म्हणजे खूप कठीणाई जाते आणि त्या मुलाला पालन पोषण आणि तिथपर्यंत नेणं हे पालकांना किती कष्टदायक, आणि एखाद्या शेतकऱ्याचा असेल, गरीब घरातला मुलगा असेल तर त्याला खूप कठीण होतं। तर या सर्व विषयांना सरकारने अभ्यासपूर्वक मीटिंग घेऊन या विषयांना देखील तोडगा काढला पाहिजे। कारण खरोखर या दोन मागण्या अशा आहेत की त्या लाठीचार्ज जो झालाय पोलिसांच्या वतीने तो कायदा उल्लंघन करून झालेला आहे। तो मानेवर उपट घालणं किंवा डोक्यावर उपटी घालणं, तो कायद्याचा उल्लंघन झालेला आहे। त्या काही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना सस्पेंड करण्यात आले। जे काही अधिकारी असतील त्यांना देखील त्या ठिकाणी ती विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांना देखील निलंबित करण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जो विषय नीटचा विषय होता, तो परीक्षा पेपर फुटी लीक झाली, त्या संदर्भात पंतप्रधानांनी देखील प्रतिक्रिया दिली होती या संदर्भात। पण त्यांना नीटच्या एक्झाम मध्ये पास करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात यावी अशी आमची भगवा टायगर ग्रुपची
मागणी आहे. कारण हा आंदोलन गेली मला वाटतं 12 ते 15 दिवसानंतर सर्व इतर पक्षांनी असते त्यांना हळूहळू सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझं एवढं सर्वांना सांगणं आहे, अध्यक्ष भरपूर असतील इतर पक्षांचे, पण जेव्हा पण असे आंदोलन युवा पिढीचे किंवा विद्यार्थ्यांचे चालू असतात, तेव्हा जेव्हा आंदोलनाला जो विषय कोणता आहे, विषय देशाच्या भविष्याचा युवाचा आहे, तर पहिल्या दिवसापासून सहकार्य करायला पाहिजे. हे देखील लक्षात घेणं आणि सर्व या देशाला आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की केंद्र मंत्र्याचा राजीनामा घेऊन आणि यांचे जे आता आम्ही मांडलेले विषय आहेत ते विषय देखील मार्गी लागले पाहिजेत. तरच हा विद्यार्थ्यांचा आणि पूर्ण या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा खरोखर त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाईल आणि त्यांना न्याय मिळाला असं आम्ही जाहीर करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.